म्हणजे आपली जर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी जरी आपण म्हणालो तरी ती नॉन कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी असते जनरली. लोक एकमेकांची बाजूबाजूची पटत नाही कधी कधी. समजा रिकाम चॅट्स कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी ही रिडेव्हलपमेंटला गेली, 100% मेजॉरिटी असेल तर उत्तम होतं. सगळ्यांनाच गरज आहे, बरोबर, सगळ्यांनाच विलिंगनेस आहे. पण अनफॉर्च्युनेटली ते कधी होत नाही. काही लोक इंडियाच्या बाहेर असतात, काही लोक ड्यू टू मेडिकल कंडिशन्स येऊ शकत नाहीत. त्यांचं काय करायचं? त्याच्यासाठी 2019च्या गाईडलाईन्सनुसार तुम्हाला एक मेजॉरिटी असावी लागते. ओके, म्हणजे स्पेशल जनरल बॉडी मीटिंग तुम्हाला 75% तरी मेंबर्स प्रेझेंट लागतात. ओके, त्याच्यामध्ये जर काय ठराव करायचे असतील तो ठराव ओरिजिनल सोसायटीच्या 51% मेजॉरिटीने व्हायला हवा. ओके, आणि लेट्स फेस इट, कुठल्याही सोसायटीमध्ये 100% मेजॉरिटी अजूनपर्यंत कधी मिळालेली नाही. कोण ना कोणतरी जास्त अनसॅटिस्फाईड किंवा त्यांना समजत नसावं किंवा मुद्दामून करत असावं ते आपण काय बोलू शकत नाही. ते लोक अडून बसतात. ते अडून बसल्यामुळे आपण बाकीच्या मेजॉरिटी लोकांसाठी घर नाही द्यायचं असं बरोबर नाही. आणि त्यांना ऑलवेज द फोरम इज ऑलवेज ओपन. ते डेप्युटी डिस्ट्रिक्ट रजिस्ट्रारकडे जाऊ शकतात किंवा कोर्टात जाऊ शकतात. पण जर आपण प्रोसिजर फॉलो केलेलीच असेल ना तर तिकडे अडथळे